अतिशय जटिल होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहन चालक असतील, प्रवासी असतील, सर्वांनाच आता या ठिकाणी फटका बसत आहे. आपण आता आहोत भिवंडी शहरातील डॉक्टर APJ अब्दुल उड्डाण पुलावर आणि या ठिकाणी उड्डाण पुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या पुलाची अतिशय दुर्दशा झालेली आहे आणि पूर्ण पूल या ठिकाणी कमकुवत झाल्याचे या ठिकाणी आपण आणि या ठिकाणी जे प्रवासी असतील, जे वाहन चालक असतील या ठिकाणी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. या नुकताच भिवंडी शहरातील आपला जीव गमवावा लागला आहे आणि आता भिवंडी शहरातील या ठिकाणी आपण पाहू शकतो की या खड्ड्यांमुळे एखाद्या आपला जीव गमवावा भिवंडी महापालिका याबाबत एक निर्णय घेत नाही आणि महापालिकेने रस्त्यांसंदर्भातील निर्णय आहे तो घेऊन खड्डे बुजवावे अशी मागणी जोर धरू लागली. मी दिलेश पारडी, भिवंडी. हा जो ब्रिज आहे नदी नाके ते वंजारपट्टीवरून जो ब्रिज गेलाय, या पहिल्याच पावसामध्ये या ब्रिजची अवस्था अशी झाली की म्हणजे खेडेपाड्यामध्ये जसे रस्ते असतात म्हणजे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते असं समजत नाहीये. आणि हा ब्रिज इतका धोकादायक झालेला आहे की आम्हाला, मी शेलार राहतो, शेलारवरून भिवंडीत येताना या ब्रिजवरून येण्यासाठी भीती वाटते. कारण मोठमोठ्या गाड्या येतात जातात आणि मध्येच खड्डे असतात. पावसामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचलेला असतो. अशी भीती वाटते की जर खड्ड्यात आमची गाडी आदळली आणि मागून किंवा पुढून येणाऱ्या गाडीच्या खाली जर गेलो तर आमचं काय होईल, अशी भीती वाटते नेहमी. भिवंडी वाडा रस्ता एक साइड झालेले आहे पूर्ण. बाकी भिवंडीवरून वाड्यावरून इकडे येताना फार रस्ता खराब आहे आणि नदी नाक्यावरचा मोठ्या प्रमाणात ब्रिज आहे ते एका साईडला पूर्ण वाहनं उभी आहेत आणि खड्डे पण पडलेले आहेत. आणि तसंच वंजरपट्टीवरचा ब्रिज आहे तिथं अतिशय रस्ता खराब झालेला आहे. ब्रिज वरची डांबर राहिलेलेच नाहीये, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटच राहिलेले आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्याच्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि गाडीला पण इतर खर्च येतो. त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून किंवा योग्य ते निर्णय घेऊन याच्यावर लवकरची लवकर रस्ता बनवायला पाहिजे. भरपूर रस्त्यांची अवस्था ही बिकट झालेली आहे. प्रशासन निव्वळ याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता आपण वंजारपट्टीच्या ब्रिजवर उभे आहे, खड्डे बघू शकता, किती मोठे मोठे खड्डे आहेत. नदी नाक्यावरती ब्रिजवरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याच्यावरती मी स्वतः व्हिडिओ देखील बनवून टाकलेला होता, तरी पण याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. निव्वळ नागरिकांची गैरसोय होते. आताच रिसेंटली शहापूरचा एक व्यक्ती PDRFचा जवान होता, तो वारलेला आहे. तर याच्याकडे कुठेतरी लक्ष दिला पाहिजे प्रशासनाने. आणि गव्हर्नमेंट निव्वळ एक भ्रष्टाचार चालू आहे, क्लिअर शब्दात मी तर सांगतो. याच्याकडे खूप मोठी बाब आहे. जेव्हा एखादा घरचा व्यक्ती वारला जातोय किंवा कायमस्वरूपी तो निघून जातो, याचं दुःख त्याच्या घरच्यांशिवाय कोणी जाणू शकत नाहीये. आणि ही खूप मोठी बाब आहे आणि याच्याकडे आपली गव्हर्नमेंट काही एक तीक मात्र लक्ष देत नाहीये. हे आपल्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट आहे. गाड़ी खराब होने, पाड़ा टूटने का डर है। इतना खराब है रास्ता यहाँ पर कि अभी गाड़ी का मेरे क्या हालत हो रहा है। माल लोडिंग रहे, ट्रैफिक इतना, सुबह से परेशान हूँ। अभी समझ लो निकला हूँ कल्याण नाके से लेके 1 घंटा लग गया यहाँ पहुँचने में, आने में। ये ऐसा हालत है रोड का भिवंडी का, बहुत गंदा रोड, एकदम खड्डा, बहुत बड़े बड़े खड्डे हैं।